कुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुका गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। कुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गणेश्वर भगवान की जय। गोपाल कृष्ण महाराज। ब्रह्मवाच इति तद्गुणातां तेषां मुनिना योगधर्मिणां प्रतिज्ञन्त्य जगोद्यन्त्य वैकुंठ निलयो विभू। ब्रह्मदेव म्हणतात, देव हो, योगनिष्ठ सनकानी जेव्हा अशी स्तुती केली, वैकुंठ निवासी हरिने यांची प्रशंसा केली आणि म्हणाले, श्री भगवान उवाच हे तौ तौ पार्षदो मह्यं जयो विजयो एव च कदर्तिकृत्यं मायतो ब्रह्म क्रातामतिक्रमम्। भगवान म्हणतात, जय आणि विजय हे माझे पार्षद आहेत। माझी कोणत्याही प्रकारची पर्वा न करता त्यांनी अपराध केलाय। शरद कुमार भगवंताच्या भेटीला गेले होते आणि त्या शरद कुमाराला हे जय विजयाने अडवलेला आहे। त्यावेळेला त्या शरद कुमारला अतिशय राग आला आणि त्याने त्याला शाप दिलेला आहे। त्यावेळेला भगवंत तिला आले, अरे म्हणले ते माझे पार्षद आहेत, बरोबर आहे, आणि तुमचा त्यांनी फार मोठा अपराध केलेला आहे। हे कोण म्हणतंय? स्वतः परमात्मा सांगतोय। ब्राह्मण, हे मुनीनो, आपण माझे एकनिष्ठ भक्त आहात। एका परीने ही माझीच आवज्ञा आहे। आपण जो यांना दंड द्याल त्याची माझी अनुमती आहे। ब्राह्मण, माझे परम आराध्य दैवत आहेत। माझ्या सेवकाकडून आपला जर अपमान झाला तर तो मीच केला असं मी समजतो म्हणतायत देव, आणि म्हणून मी आमची क्षमा होतो। देव स्वतः क्षमा मागतायत। सेवकाने अपराध केला तर जग त्याला स्वामीला दोष देतं। ते अपयश स्वामीच्या कीर्तीला अशा प्रकारे दूषित करतं। माझ्या निर्मल सुयश सुधेच्या श्रवणामध्ये डुंबणारे चांडळापर्यंतचे सर्व जग ताबडतोब पवित्र होतं, म्हणून मला विकुंठ असं म्हणतात। पण ही जी पवित्र कीर्ती मला कोणामुळे मिळाली? ती केवळ तुमच्यामुळे मिळाली। अरे बाहेर मला कोण विचारतो, तुम्ही भक्त आहात म्हणून मी देव आहे। माझ्या कथेच्या श्रवणाने सगळ्याला मुक्ती मिळते, बरोबर आहे, पण मला महात्म्य देणारे तुम्ही आहात। आणि तुमचा अपमान करणारा, तुमचा त्रास देणारा आणि दुसरा कुठे जाऊ दे म्हणले, माझ्या हाताने जर तुम्हाला काय त्रास दिला असेल तर मी माझा हात सुद्धा तोडून टाकेन। स्वतः देव त्या शरद कुमारला म्हणायला लागले, आपल्यासारख्यांची सेवा घडावी, आणि त्यामुळे माझ्या चरणाची पवित्र झाली ती तुमच्या सेवेमुळे झालेली आहे, आणि सर्व पापांचा तात्काळ नष्ट करते। आणि मला असा सुंदर स्वभाव प्राप्त झाला, जिच्या कृपा कटाक्षासाठी इतर देव अनेक प्रकारची व्रत करतात। अरे म्हणजे ती लक्ष्मी प्रत्यक्ष उदासीन आहे, पण तीही मला सोडत नाही। आणि जे आपलं संपूर्ण कर्मफल मला अर्पण करून जे सदैव संतुष्ट होतात ते निष्काम ब्राह्मण जेव्हा तुपाने युक्त निरनिराळ्या पक्वान्नाचं भोजन करताना घासाघासाला तृप्त होतात, त्यांच्या मुखाने मीच तृप्त होतो। अरे यज्ञामध्ये अग्निरूप मुखामध्ये यजमानाने दिलेली आहुती ग्रहण करूनही मी ते होत नाही। बघा,
योग मायेचं अखंड आणि असीम ऐश्वर्य माझ्या अधीन आहे. ज्यांचे चरणोदक अशी गंगा चंद्रमस्तकावर धारण करणाऱ्या शंकरासहित सर्व लोकांना पवित्र करते, असा असूनही मी त्यांच्या पवित्र चरणांना माझ्या मुकुटावर धारण करतो. त्या ब्राह्मणाने शाप दिला तर कोण सहन करणार नाही? ब्राह्मण, दुःख्या गाई, अनाथ प्राणी हे माझं शरीर आहे म्हणतात भगवंत. पापामुळे विवेक दृष्टी नाहीशी झाल्यामुळे जे लोक यांना माझ्यापासून वेगळं समजतात त्यांना नियुक्त केलेल्या यमराजाचे गिधाडासारखे दूत जे सापाप्रमाणे रागीत आहेत ते अत्यंत रागाने आपल्या चोचीने टोचतात. ब्राह्मणाने जरी तिरस्कार केला तरी सुद्धा त्यांच्यामध्ये माझी भावना करून प्रसन्न चित्ताने अमृतमय हास्याने युक्त अशा चेहऱ्याने त्यांचा आदर करतात. ज्याप्रमाणे रागवलेले पित्याची त्याचा पुत्र आणि आपली मी मनधारणी करतो, त्याप्रमाणे जे प्रेमपूर्ण वचनाने प्रार्थना करतात त्यांच्या मी अधीन आहे. देव सांगतायत, माझ्या या सेवकाने माझं मनोगत ओळखलं नाही, आपला अपमान केला. माझी पण एक विनंती आहे, सदत कुमारला देव म्हणतायत आणि तुम्ही त्यांना शिक्षा दिलीच पाहिजे, शिक्षेला ते पात्रच आहेत. पण माझी एक विनंती आहे, त्यांचा शिक्षेचा थोडा कालावधी कमी करा आणि शिक्षेचा कालावधी कमी करून ते लवकर पुन्हा माझ्याकडे येतील असं काहीतरी तुम्ही करा. ब्रह्म उवाच अथ तस्योषतीं देवीं ऋषिकुल्या सरस्वतीं नास्वाद्यं मनदृष्टानां तेषात्मात्मा पृथक्. ब्रह्मदेव म्हणाले, जरी क्रोधरूपी सर्पाने सनकादिक मुनींना चावा घेतला होता आणि अंतःकरणाला प्रकाशित करणारी भगवंताची मंत्रमय समुद्रवाणी ऐकली तरी चित्त तृप्त झालं नाही. क्रोध आला ना, क्रोध काय करतो? बुद्धीचा नाश करतो. खर तर क्रोध यायला नाही पाहिजे. गंमत अशी होते, काम आणि क्रोध हे प्रभू प्राप्तीतला अडचण सांगितलाय. हे षडविकार आहे, ते आपल्यातून निघून गेले पाहिजेत. पण होतं काय, वय वाढत तसा काम कमी होतो, पण जसं वय वाढत तसा क्रोध हा वाढतोच वयाबरोबर. बरोबर आहे का? क्रोध हा वाढतो, म्हणून क्रोधावर नियंत्रण मिळवलं पाहिजे. आणि त्यामुळे काय झालं, सनकुमार सुद्धा आपलं चुकलंय हे चुकलं, कळलं त्यांना. क्रोध यायला नाही पाहिजे. भगवंताचं बोलणं मनोहर होतं, पण ते इतकं गंभीर होतं की त्याला कळलंच नाही भगवंताला नक्की काय म्हणायचं आहे. भगवंतानी आपली बाजू घेतली का त्याची बाजू घेतली? भगवंताला येताना नक्की काय म्हणायचं होतं? आपली ती स्तुती करतायत तर निंदा करतायत, त्यांना काहीच कळलं नाही संत कुमाराला. भगवंताच्या आशा बोलणारे ते फारसे आनंदी झाले आणि अंग रोमांचित झालं. ते हात जोडून म्हणतायत, रोषाय ओचो नवयम भगवान विद्मस्तव देव चिकित्सरिस्तम कृतोपीनुग्रहं चेती इदक्षश प्रभाषसे. हे भगवंता, आपण स्वयंप्रकाशी आहात, आपण सर्वेश्वर आहात, आणि असं असून म्हणता की आपण माझ्यावर अनुग्रह केला. काय अर्थ आहे याचा? ब्रह्मणस्य परम देवं ब्राह्मणा किल ते प्रभो विप्राणां देवदेवाना भगवानात्मदेव देवतम. प्रभो, आपण ब्राह्मणाचे कल्याण करणार आहात हे बरोबर आहे, पण लोकांना सांगण्यासाठी तुम्ही तसं म्हणा, बरोबर आहे. ब्राह्मण माझे आर्य दैवत आहेत, बरोबर आहे. पण देवांचे देव ब्रह्मादिक सुद्धा आपण आत्मा आणि आर्य दैवत आहेत आपलं. ततो सनातनो धर्मो रक्षते तनु भीतिस्तव धर्मस्य परमो निर्विकारो भवान. सनातन धर्म आपल्यापासून उत्पन्न झाला, आपल्या अवतारांच्या द्वाराच वेळोवेळी त्याचे रक्षण करतो. निर्विकार स्वरूप आपणच धर्माचे परम गुह्य रहस्य आहात आणि हेच सांगितलेलं आहे. निवृत्तीपरायण योगी लोक आपल्या कृपेने सहजपणे या मृत्यूरूप संसारातून तरून जातात. भगवान दुसरे अर्थार्थी लोक असतात, ते आपले चरणरश आपल्या मस्तकावर घेतात
ती लक्ष्मी नेहमी आपल्या सेवेत रत आहे. तेव्हा असं वाटतं भाग्यवान भक्तजन आपल्या चरणावर ज्या ताज्या तुळशीच्या माळा अर्पण करतात त्यांच्यावर गुंजारव करणाऱ्या भ्रमराजाप्रमाणे लक्ष्मी आपल्या पाद्मकल्पाना पाद्मपदाना आपलं निवासस्थान बनवते. भगवान आपण साक्षात धर्मस्वरूप आहात. सत्यादी 3 युगामध्ये आपण प्रत्यक्ष अवतार रूपाने उपस्थित राहता. खरोखर आपण शुद्ध सत्वमय वरदायिनी मूर्तीद्वारा आमच्यातील धर्मविरोधी असे रजोगुण आणि तमोगुण दूर करता. ब्राह्मण आणि देवच्या सरळ तप शौच दया या 3 चरणांनी हे चराचराचं रक्षण करतात. देवा ते श्रेष्ठ ब्राह्मण कुल आपल्याकडूनच रक्षण होण्याजोग आहे. साक्षात धर्मरूप असून सुद्धा आपण जर सुमधुरवाणी आणि पूजनाद्वारा या उत्तम कुलाचं रक्षण केलं नाही तर निश्चित केलेला कल्याण मार्गच नष्ट होईल. आपण सत्वगुणाची खाण आहात. सर्व जीवांचं कल्याण करण्यासाठी उत्सुक आहात. म्हणून आपल्या राजे आदिरूप शक्तींच्या द्वारा धर्मांच्या शत्रूचा संहार करता. वेद मार्गाचा नाश जणू आपल्याला मान्य नाही. हे सर्वेश्वरा आपण द्वारपालाला दंड द्या किंवा बक्षीस द्या, आम्ही ते मान्य करू. आम्ही खर तर आपल्या निरापराध सेवकांना शाप दिला. शरद कुमारला आता पश्चाताप झाला शाप दिल्याचा. आपल्याला खर तर क्रोध यायला नको होतो म्हणले. क्रोध आपल्याला आला, चूक झाली आमच्याकडून. त्याचा तुम्ही आम्हाला शाप द्या म्हणले, तेही आम्ही आनंदाने स्वीकार करू. श्री भगवान उवाच एतो सुरेत गती प्रतिपद्यं सद्या सरभं समृतं समाध्यन बुद्धियोगी भूयो सकाशनुयस्यत आशुयेव शापो मय्येव निनुस्तदैवत विप्राः. भगवान म्हणतात मुनीनो आपण ज्यांना शाप दिला तो माझ्या प्रेरणेने असे समजा. त्यांना लवकरच दैत्ययोगी प्राप्त होईल आणि क्रोधावेगाने वाढलेल्या एकाग्रतेमुळे ते पुन्हा माझ्याशी लवकर एक होतील. कुठलीही भावना वाढावी, प्रेमाची भावना वाढावी नाही तर क्रोधाची भावना वाढावी. पण ती भावना कशी असावी? ती परिच्छिन्न असू नये, ती व्यापक असावी. क्रोध असेल तर तो सुद्धा व्यापक असावा, व्यापक क्रोध असावा. आणि त्यामुळे काय होईल, प्रचंड माझ्यावरच्या क्रोधाने ते लवकर माझ्याकडे पुसतील. ब्रह्मदेव म्हणतात ब्रह्मोवाच आधते मुनयो दृष्टा नयनानब्ध भाजनम वैकुंठम तद्दृष्टनम वैकुंठच स्वयं प्रभम. त्यानंतर मुनिवरांनी त्या भगवंताचं दर्शन घेतलं, प्रदक्षिणा घातली, नमस्कार केला आणि भगवंताच्या ऐश्वर्याचं वर्णन करत ते निघून गेले. आणि ते भगवंतांनी सेवकाला सांगितलं मनामध्ये काही भीती बाळगू नका, तुमचं कल्याण होणार आहे. अरे सगळं काही सामर्थ्य असताना सुद्धा मी ब्रह्मतेज मिटवू शकत नाही म्हणतायत. मी जेव्हा योगनिद्रेत रमलो होतो तुम्हाला शाप काय मिळाला? सनत कुमाराकडून तुम्हाला शाप का मिळाला त्याचं कारण सांगतायत देव. अरे मी योगनिद्रेत लवणलो झोपलो होतो, प्रत्यक्ष लक्ष्मी मला भेटायला आली, तुम्ही लक्ष्मीला अडवलं. बायकोला नवऱ्याकडे जाताना अडवलं. हे जयपालाने किती उद्धट आहेत जय आणि विजय द्वारपाल. त्यावेळेला लक्ष्मीने रागाने शाप दिला होता पुढे मुनीवर येतील, असाच काहीतरी प्रसंग घडेल आणि ते मुनी तुम्हाला शाप देतील. लक्ष्मीने अगोदर शाप दिला होता, पुढे तुम्हाला शाप देणार आहेत म्हणून. द्वारपालांना अशा प्रकारे सांगून भगवंतांनी अनेक प्रसादांनी शोभणारे आपल्या सर्वाधिक वैभवाचा संपन्न धावामध्ये प्रवेश केला. हे देवश्रेष्ठ जय आणि विजय त्या निवारता न येणाऱ्या ब्रह्मच्या योगाने त्यांचे निश्चय झाले. शाप दिल्यामुळं त्यांचा गर्व सगळा निघून गेला, अंगावरचं तेज सगळं निघून गेलं. ब्राह्मणांचा शाप होता ना, कलियुगात ब्राह्मणांचा आता ब्राह्मण शाप देण्याकरता समर्थ नाहीत, कारण ब्राह्मणाचा तेवढा आचार पण नाही, तेवढा विचार नाही, तेवढी साधना नाही. शाप खरा व्हायला सुद्धा सामर्थ्य लागतं.
आणि एखाद्याचा आशीर्वाद काही त्याच्याकरता सुद्धा सामर्थ्य लागतं. पुत्रानो, जेव्हा ते वैकुंठ लोकातून खाली येऊ लागले तेव्हा श्रेष्ठ प्रासादात बसलेल्या वैकुंठाचा मोठा हाहाकार उडला. दितीच्या गर्भामध्ये, तिकडं दिती गर्भवती ना, नको त्यावेळेला तिनं ऐकलं नाही नवऱ्यानं सांगत होती कश्यपाचं. त्या दितीला गर्भ राहिला होता. त्या दितीच्या गर्भात तिने प्रवेश केला. कुणी? त्या जय विजयाने. इकडं शाप दिला होता, ते इकडे प्रवेश केला. कश्यपाने सांगितलं होतं तुला होणारी संतती ही जगाला त्रास देणारी होणार आहे. आणि त्या तेजामुळं त्या असुरांचं तेज इतकं होतं की सगळं तेज फिकं पडलं. जो आदिपुरुष विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लयाला कारणीभूत आहे, ज्यांची योगमाया मोठमोठे योगी सुद्धा त्यांना पार करतात, तो सत्वादी तिन्ही गुणांचा नियंत्रित हरी आमचं कल्याण करील. मैत्रेय उवाच निशम्यात्मभुवा गीतं कारणं शंकयोजित तथा सर्वे निवर्तन्त त्रिदिवाय द्योकसः. मैत्रेय म्हणतात, विदुरा, ब्रह्मदेवानी सांगितल्यानंतर देवतांना अंधार होण्याचं कारण समजलं. शंकेचं निराकरण झालं. सगळे देव स्वर्गलोकाला गेले. इकडे दितीला पतीने अगोदर सांगितलं कश्यपाने, तुला निर्माण होणारी संतती ही सगळ्याला उपद्रव देणार आहे. संतती चांगली निपजणार नाही तुझ्या पोटी. आणि मग तिनं विचार केला ही संतती लवकर बाहेर येऊ नये म्हणून तिनं 100 वर्ष गर्भ पोटात ठेवला दितीनं. बघा, सामर्थ्य होतं दितीसुर. 100 वर्ष गर्भ पोटात. ते आपण बघितलं कुणाचं, शुकाचं 12 वर्ष आत होता शुक. आणि पुन्हा काय केलं, जुळ्या पुत्रांना जन्म दिला. हे जय आणि विजय दितीच्या पोटी जन्माला आले. जन्माला नंतर काय झालं बघा, पोरं जेव्हा ही जन्माला आली, स्वर्ग पृथ्वी सगळीकडे अपशकुन व्हायला लागले. सगळे लोक घाबरले. पृथ्वी भूकंप, सगळीकडे भूकंप होऊ लागले. सगळीकडे आगी लागू लागल्या, उल्कापात होऊ लागले, विजा पडू लागल्या. वारंवार सुख असं मोठमोठ्या वृक्षांना उन्मळून टाकणारा सोसाण्याचा वारा सुटला. विजांचा कडकडाट होऊ लागला, वादळ सुटली. विजा जोरजोराने हसू लागल्या. मेघाने असं रूप धारण केलं की चंद्र आणि सूर्य लुप्त झाले. काळघोर आकाश आलं. की राक्षसांचा जन्म झाला ना. इथं घरामध्ये एखादं बाळ जन्माला तर घरातलं वातावरण कसं असतं, आनंदी आनंद असतं का नाही. आणि नको ती व्यक्ती आली तर घरात आनंद कसं होतं, तसं राक्षस जन्माला आले. दुःखी मनुष्याप्रमाणे समुद्र आक्रोश करू लागला. मोठमोठ्या लाटा उसळू लागल्या. जलचरात हलकल्लोळ उडला. कमळं सुकून गेली सगळी. राहुने असलेल्या सूर्य आणि चंद्र यांना खळी पडली. आकाशात ढग नव्हते पण गडगडाट होत होता. गावाकडून गिधाड, घोबड भयानक चित्कार करू लागली. कुत्री रडू लागली. विदुरा, गाढवाच्या झुंडीच्या झुंडी कठोर पुराणी जमीन उतरत होत्या. गाढवं मस्त वारून इकडे तिकडे उडे फिरकू लागली. सगळे पक्षी चिवचिवट करू लागले. घरट्यात उडून चालले. गोठ्यात बांधलेली जनावरं, गाई बैल भीतीने मलमूत्राचं त्याग करू लागले. घाबरले सगळे. अरे गाई तर धार काढता इतक्या घाबरल्या की धार काढताना आचळातून रक्त यायला लागलं. गाईच्या दूध हीच नाही. वादळाशिवाय वृक्ष म्हणून पडू लागले. शनी, राहू, क्रूर ग्रह प्रबळ होऊन चंद्र, गुरु, सौम्य ग्रह बऱ्याचशा नक्षत्रांना ओलांडून वक्रगतीने चालवले आणि आपापसात युद्ध झालं. भयंकर अपशकुन झाले. दोन्ही हे सगळे दैत्य होते. त्यांचं शरीर कसं बनलं, पोराचं सगळं कठीण बनलं. आणि ते राक्षस होते ना, जे त्यांना शाप दिला होता संत कुमारांनी. ते इतके उंच होते की सुवर्णमय मुकुटांचे टोक स्वर्गाला स्पर्श करत होते. इतके मोठे धिप्पाड होते राक्षस.
आणि त्यांच्या विशाल शरीरामुळे सर्व दिशा आच्छादित झाल्या. त्यांच्या दंडामध्ये सोन्याचे बाजूबंद चमचम करत होते. पृथ्वीवर एक 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 तरी पाऊल टाकायला चालू केले. 2 जण जुळे होते आणि कश्यपाने त्यांचं नाव ठेवलं. त्यांच्यातील जो स्वतःच्या वीर्याने दितीच्या गर्भामध्ये प्रथम प्रस्थापित झाला त्याचं नाव हिरण्यकशिपू. हिरण्य म्हणजे सोनं, आणि कश्यपाच्या पोटी आला म्हणून हिरण्यकशिपू. आणि जो दितीच्या उदरातून प्रथम पाहिला त्याचा हिरण्याक्ष. ब्रह्मदेवाच्या वरामुळे हिरण्यकशिपू मृत्यू भयापासून मुक्त झाला. मृत्यूची भीतीच नव्हती त्याला, वर होता ना, त्यामुळे उन्मत्त झाला, उद्धट झाला. तिन्ही लोकांना त्यानं वश केलं हिरण्यकशिपूनं. हा हिरण्यकशिपू कोण? प्रल्हादाचा बाप. तो आपल्या लहान भावाला हिरण्याक्षावर त्याचं प्रेम होतं. एक दिवस हिरण्याक्ष हातात गदा घेऊन युद्धाची संधी शोधत होता. त्याचा वेग असाही होता. गळ्यामध्ये विजयसूचक माळ त्याने धारण केली होती आणि खांद्यावर गदा होती. मनोबल, शारीरिक बल ब्रह्मदेवाने दिलेलं वर, त्यामुळे ते उन्मत्त झाले होते. गरुडाला पाहून साप लपून बसतात, त्यामुळे देव सुद्धा घाबरले त्यांना. दैत्यराज हिरण्यकश्यप जेव्हा असं बघितलं, इंद्र सुद्धा लपून बसला. त्यांनी गर्जना केली. महाबली दैत्य तिथून परत आला आणि जलद क्रीडा करण्यासाठी उन्मत्त हत्तीप्रमाणे खोल समुद्रात आत घुसला. कोण? हिरण्याक्ष. समुद्रात पाय ठेवून समुद्राची देवता जे वरून ती घाबरली, हा राक्षस इथं आला म्हणून. महाबली हिरण्याक्ष पुष्कळ वर्षापर्यंत समुद्रात फिरत होता. आपल्या गदेने समुद्राच्या लाटावर प्रहार करत होता आणि जी वरुणाची राजधानी होती विभावरीपुरी, तिथं जाऊन पोहोचला. आणि पाताळाचा जो स्वामी होता वरुण, त्याची त्याने खिल्ली उडवायला चालू केली, चेष्टा करायला सुरुवात केली, उपहास करायला सुरुवात केली. अरे म्हणजे मला युद्धाची भिक्षा घाला, युद्ध करा माझ्या बरोबर, वरुणाला म्हणताय. तुम्ही स्वतःला फार मोठे वीर समजता ना, फार मोठं सामर्थ्य आहे, करा माझ्यावर युद्ध. वरुणाला राग आला, पण राग गेला वरुणाने. वरुण सांगतो, मला नाही तुमच्यावर युद्ध करायची इच्छा नाही माझी. वरुण जो त्याने सांगितलं वरुणाने, जो तुझ्यासारख्या वीराला युद्धामध्ये संतुष्ट करेल असा भगवान पुराण पुरुषाशिवाय दुसरा कोणी दिसत नाही. दैत्यराज, तू त्याच्याकडे जा, ते तुझी इच्छा पूर्ण करतील. भगवंत आहेत म्हणले तुझ्यावर युद्ध करायला. ते शूर आहेत आणि त्याच्याजवळ गेल्यावर तुझा सगळा ताटा जिरून जाईल म्हणजे. मैत्रेय उवाच तदैव मा कर्णे जलेशाभाषितम् महामनस्य द्विगुणस्य दुर्मदः हरेर्विदितां गतिमग्नारदात् रसातलं निर्विश्विषेत्वरन्नावित. मैत्रेय म्हणतात, विदुरा, वरुणाचं हे बोलणं ऐकून ते मदोन्मत्त दैत्य खुश झाले. म्हणजे कोण तर मला युद्धाला मिळाला, चला आहे कोणतरी. त्याला माहित होतं आपण पराक्रमी आहे. त्याचा ठाव ठिकाणा विचारला, कुठं आहे तो हरी. आणि तो वराह भगवान, जो वराह अवतार धारण केला होता भगवंतानी, त्यांनी काय केलं तर पृथ्वी आपल्या अशी दातावर धरली होती. आणि त्यानं बघितलं, भगवंताला बघून म्हणतात, अरे हा पशु जमिनीवर दिसायला पाहिजे, पाण्यात कस काय आला हा जंगली पशु आहे. आणि त्या वराहाला म्हणतो, अरे मूर्खा. कोण म्हणतोय? हिरण्याक्ष. इकडे म्हणला, ते पृथ्वीला सोडून म्हणला, ती पृथ्वी आमच्यासाठी ठेवली म्हणला पाण्यात, वर घेऊन कुठं झालायस तू? मायने लपून छपून दैत्याला जिंकतो म्हणला, तुझ्यात काय पराक्रम नाही, तू मायारूपी आहेस, तुझ्यात कुठे पराक्रम आहे म्हणला. कर माझ्यावर युद्ध, चल आज तुला मी संपूर्ण टाकतो म्हणला.
अरे जेव्हा माझ्या हातातून केवळ सुटलेल्या गदेच्या प्रहाराने डोकं फुटून तू मरून जाशील, वरा भगवंताला हिरण्याक्ष म्हणू लागला. आणि मग तुझी जी आराधना करतायत देव ऋषी, एखाद्या झाडाची फांदी तुटून पडत तशी तुटून पडतील, तुलाच मी आता संपवतो. हिरण्याक्ष कठोर भाषण करत होता, पण देव काय बोलले नाही. देव शांत होते. देवाला पहिलं काम काय करायचं होतं? पृथ्वी अगोदर स्थिर करायची होती. आपलं काम आधी करून घ्यायचे. आपलं काम पहिल्यांदा पूर्ण करायचं, त्याला बघू नंतर. आपलं काम सोडून मध्ये पूर्ण काम सोडून दुसरं कोणाला काय बोलायचं नाही. कोणी काय म्हणते, आपल्याला अनेक प्रसंग येत असतात. प्रसंग लोक नाही ते बोलतात, आपलं काम चालू ठेवायचं. आपलं काम झाल्यावर पुन्हा बघता येईल त्यांच्याकडे. पृथ्वी स्थिर ठेवूया म्हणले. तो पुष्कळ उपास करतो, देवाने लक्ष दिलं नाही. मग काय केलं? पुन्हा पृथ्वी पाण्यात बुडू नये म्हणून भगवंतानी तिला आधारशक्ती दिली. पृथ्वीला बोलून स्थिर केलं, ते कर्म होतं. पृथ्वी बुडाली होती ना. आणि म्हणले आता देव मोकळे झाले. आणि हिरण्याक्षाच्या समोर सगळ्या देवतांनी भगवंताची पुष्पवृष्टी केली. देवतांनी ब्रह्मदेवासहित. भगवंत हसू लागले त्याच्याकडे, रागाला गेले नाही देव. भगवंत म्हणतात, अरे तुझ्यासारख्या कुत्र्यांना आम्ही रानटी बरोबर आहे, तो मला पशु म्हणणार हे आहे पशु, पण कसला पशु आहे? तुझ्यासाठी रानटी कुत्री हिंडी त्याला शोधायसाठी आम्ही आलोय. तुला मारण्यासाठी आमचा अवतार आहे, त्यासाठी आम्ही आलोय. रसातळात राहणाऱ्यांची भूमी चोरून आणली आणि लाच सोडून तुझ्या गदेने भयभीत होऊन आम्ही इथून पळून झालो आहोत. ते बरोबर आहे, तुझं म्हणणंही बरोबर आहे. तुझ्यासारख्या अद्वितीय वीरासमोर युद्धासाठी उभे राहण्याचे सामर्थ्य आमच्यात कुठलं रे म्हणले. देव म्हणतात, देवाने उपास करायला सुरुवात केली होती. कसं का असं म्हणले, हाय बघू उभा राहिलो तुझ्या बरोबर. तू पायदळ वीरांचा सेनापती आहेस, निशंकपणे कोणताही विचार न करता टाक म्हणले आम्हाला मारून. देव म्हणतायत. आणि तुझी प्रतिज्ञा आहे ना मला मारून टाकतो म्हणून. प्रतिज्ञेचं पालन न करणारा असभ्य असतो. तू काय प्रतिज्ञा केलीस? एका गद्यात तुला मी आता मारून टाकतो, कर म्हणले प्रतिज्ञा पूर्ण. आता मी आलोय तुझ्यासमोर, कर युद्ध माझ्या. मैत्रेय उवाच सोधिक्षिप्तो भगवता प्रलब्धश्च वृषावृषम् आजहार लोप्लन क्रोधम क्रीडमानो हिराडिव. मैत्रेय म्हणतात, विदुरा, जेव्हा भगवंतानी क्रोधाने त्या दैत्याचा असा खूप उपास केला, तिरस्कार केला देवाने, सापाप्रमाणे एखादा खवळलेला साप कसा असतो तसा त्याचा जळफळाट होऊ लागला, उसाचे टाकू लागला. आणि मग प्रचंड वेगाने त्या हिरण्याक्षाने भगवंतावर गदेचा प्रहार करण्याकरता उडी घेतली. पण भगवंताशी बाजूला झाले, त्याचा घाव चुकवला. नंतर क्रोधाने दात ओठ खात आला पुन्हा आणि पुन्हा वार करू लागला. डोळे अतिशय रागाने लाल झाले होते आणि रागाने तो भगवंतावर वार करायला बघू लागला. त्यामुळे काय झालं? भगवंतानी शत्रूच्या उजव्या भूमीवर गदेचा प्रहार केला, परंतु गदा युद्धात प्रवीण होता हिरण्याक्ष. त्यानं काय केलं? ती गदेवर गदा झेलली, वरच्यावरून झेलला वार. आणि अशा प्रकारे काय झालं? भगवंत आणि हिरण्याक्ष एक दुसऱ्याला जिंकण्याकरता आपल्या गदेचा प्रहार करू लागले. हिरण्याक्ष सुद्धा पराक्रमी होता. त्यावेळी जिंकण्याची स्पर्धा लागली होती, कोण जिंकतोय बघूया. दोघांची शरीर गदेच्या प्रहारामुळे घायाळ झाली होती. वेगळे पवित्रा घेतली युद्धाकरता. विदुरा, हिरण्याक्ष आणि मायेने वरारूप धारण केले भगवान यज्ञमूर्ती पृथ्वीवर एकमेकांसाठी युद्ध सुरू झालं. ब्रह्मदेव आले ऋषी सहित, हजारो ऋषी आले. त्याने बघितलं दैत्य मोठा शूर आहे, त्याचा पराक्रम मोठा आहे. अरे म्हणले, ब्रह्मदेव सांगतायत, देवा माझ्याकडून आहे वर घेतलेला हा प्रबळ आहे,
हा हानी पोहोचवणार आहे, ब्राह्मणांना, गाईंना, निरामराज्यवाना हा त्रास देणार आहे, हा दुष्ट मायावी घमेंडखोर आहे. पण आता याशी खेळत बसू नका म्हणले. एखादा क्रुद्ध झालेला साप असतो आणि लहान मुलं त्याशी खेळत बसत, त्या लहान मुलाला काय कळते? तसा नाही खेळत बसू नका म्हणले. वेळ संध्याकाळची होत आलेली आहे आणि रात्रीमध्ये राक्षसांची शक्ती वाढत असते. आसुरी शक्ती रात्रीची वाढते. आता याला लगेच मारून टाका म्हणले, संपून टाका, खेळ खेळत बसू नका म्हणले, संपून टाका. अच्युता, हे देवा, ज्यावेळी ह्यांची वेळ येते त्यावेळी हे प्रबळ होतात. तुम्ही अगोदर या दैत्याला मारा आणि देवाला विजय मिळवून द्या.